तर मैत्रीपूर्ण लढतीसाठी शिवसेना तयार आहे. नाशिकमधील शिवसेना नेत्यांची ही प्रतिक्रिया आहे. फडणवीसांकडून महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत दिले गेले, त्यानंतर शिवसेनेची ही प्रतिक्रिया समोर आली आहे. शिवसेना नेत्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी. पाहूयात. शिवसेना शिंदे गटाचे काही नेते आहेत, त्यांच्याशी आपण एकूण चर्चा करूया. काल मुख्यमंत्री नाशिकमध्ये होते, भाजपची उत्तर महाराष्ट्र मीटिंग होती. याच मीटिंगमध्ये मैत्रीपूर्ण लढतीचे काही जिल्ह्यांमध्ये होतील अशा पद्धतीचे संकेत आहेत. समजा असं झालं तर आपली तयारी आहे का? मला वाटतं महायुतीत लढायचं की स्वबळावर लढायचं हा सर्वस्वी निर्णय शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब घेतील. राहिला विषय शिवसेनेचा पदाधिकारी बनून, तर नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि आहे. नाशिकचे संपर्क प्रमुख आहेत. अण्णा, मागच्या वेळेस सुद्धा भाजप आणि शिवसेनेने वेगवेगळ्या निवडणुका हे लढल्या होत्या. समजा यावेळेस अशा पद्धतीची परिस्थिती उद्भवली तर आपली कितपत तयारी आहे? मागच्या वेळेस शिवसेनेने संपूर्ण जागा या महापालिकेमध्ये लढवलेल्या आहे. 122च्या जागा लढवलेल्या आहे. आपण जर बघितलं असेल तर 35 जागा त्या ठिकाणी विजयी झालेल्या आहे आणि साधारणतः 20 जागा ज्या आहेत ते 100 ते 150च्या मताच्या फरकाने पराभूत झालेल्या आहेत. शिवसेनेचं जे काही एकनाथ शिंदेचं काम आहे, आपण बघू की शासन आपल्या दारी या योजना आजपर्यंत कधीच सामान्य माणसापर्यंत नव्हत्या. त्या सर्व योजना पोहोचवण्याचं काम माननीय शिंदे साहेबांनी केले. त्यामुळे मला नाही वाटत की यावेळेस शिवसेनेला कुठली अडचण राहील. आपला नारा काय असणार आहे? म्हणजे भाजपने तरी ऑलरेडी 100+ नारा. भाजपाने जरी 100+चा नारा दिला तर मी एवढंच सांगेल, जे काही पक्षप्रमुख निर्णय देतील त्यानंतर आम्ही सांगू की 122 पैकी किती जागा कशा जिंकून आणायच्या. शिवसेनेने सुद्धा स्वतंत्र लढण्याची तयारी दाखवलेली आहे. त्यामुळे आगामी काळात या सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगाने काय काय घडामोडी घडतात हे बघणं महत्वाचं असणार आहे. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.